नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस म्हणजे महाराष्ट्रासाठी हा काळा दिवसच मानला जावा लागेल. कारण आपले जे आदरणीय अजितदादा आहेत, ते आपल्या सर्वांना या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. आज पहाटे ते ज्यावेळी मुंबईवरून त्यांची सभा होती बारामतीला, त्या सभेसाठी येत असताना जवळजवळ बारामतीच्या जवळच आले होते, म्हणजे विमानतळाच्या तिथेच. आणि त्याच ठिकाणी दुर्दैवानं ते विमान क्रॅश झालं आणि त्या ठिकाणी जो अपघात झाला त्याच्यामध्ये दादांसहित जे 6 कार्यकर्ते होते, त्या सर्वांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. एक मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणारे आपले अजितदादा, स्पष्ट बोलणारे, अशा स्वभावाची ही एक उमदं व्यक्तिमत्व आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी सोडून गेलेलं आहे. खरोखर अत्यंत वाईट अशी ही घटना महाराष्ट्रासाठी झालेली आहे. कारण गेली 7 पंचवार्षिका या ठिकाणी दादा निवडून आलेले आहेत आणि 35-40 वर्षाचा अनुभव, हा मोठा एक दांडगा अनुभव आणि एक मोठं नेतृत्व, हे महाराष्ट्रासाठी त्यांनी भरपूर काही कामं केली. मग कारखाने असतील, विद्यालय असतील, दुधडेऱ्या असतील, बाजार समिती असतील, त्या ठिकाणी दादांचं कायमच वर्चस्व राहिलेलं आहे. आणि एक धडाडीचे कार्यकर्ते किंवा एक राष्ट्रवादीची खंबीर नेते म्हणून दादांची जी छाप पूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभर सुद्धा होती. असे आपले दादा आज आपल्या सर्वांना या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. खरोखर तर महाराष्ट्राला दादांसारख्या नेत्यांची खूप गरज असताना आज ही दुर्दैवी घटना घडली. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती तो देवच. परंतु आज कित्येक लोक, आज हसन मुश्रीफ सुद्धा या ठिकाणी भावूक झालेले आहेत आणि रडतायत. आणि हाच तो विमानतळाचा क्षण, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे सर्व दादांच्या कार्यकर्त्याने टाहो फोडलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ही घटना काही क्षणातच पोहोचली आणि महाराष्ट्रातून फक्त आक्रोश आणि दुःखाच्या भावना समोर येऊ लागलेल्या आहेत. आदरणीय दादा म्हणजे खास करून पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पुणे पिंपरी चिंचवड भागाचा विकास केला. गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय दिला. लाडकी बहीण या योजनेत दादांनी लाडक्या बहिणींना सुद्धा दिलखुशपणे या ठिकाणी त्यांची मदत केली. शेतकऱ्यांचे सुद्धा भरपूर या ठिकाणी त्यांनी साथ दिली. शेतकऱ्यांना स्वतः बांधावर जाऊन सकाळी 6 वाजता उठायचे आणि दिवसभर काम करायचे. असे आपले दादा आज आपल्याला सोडून गेलेले आहे. त्यामुळं पुन्हा एकदा दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.